सादर करीत आहोत छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग 4. मला सगळ्यात टॉप करायचंय. गेमिंग चॅटिंग करण्यासाठी लेटेस्ट मोबाईल हाती धरायचा आहे. मला सगळ्यांचा राग आलाय. अरे 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 शांतता राखा. ठीक आहे नाही करणार मारामारी. आमच्याशी थोडं बोला तरी. मुलांची खुशी किंवा नाखुशी, आशा निराशा भावनांची भाषा समजून तर घेऊया. छोट्यांचं मोठं विश्व, छोट्यांचं मोठं विश्व. श्रोतेहो नमस्कार. छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 4थ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण OCD या समस्येविषयी बोलणार आहोत. OCD विशेषतः गृहिणींमध्ये किंवा महिलांमध्ये ही समस्या दिसून येते असं माहीत होतं, पण लहान मुलांमध्ये सुद्धा OCD असतं का? आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याशी. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. OCD म्हणजे नेमकं काय असतं? OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. म्हणजे त्यात ऑब्सेशन म्हणजे एकाच गोष्टीचं सातत्यता आणि त्या सातत्य एकच गोष्ट करण्यातून काही वागण्यामध्ये रिपिटेशन्स येतात. त्याला कंपल्शन असं म्हणत असतात. जसं तुम्ही म्हणालात गृहिणी किंवा अडल्टमध्ये हे आपल्याला दिसतंय, मुलांमध्येही खूप कॉमन आहे. अच्छा. म्हणजे OCD तर एन्झायटी डिसऑर्डरचा एक पार्ट OCD म्हणून येतो. आणि शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये अगदी 4थी 5वी ह्या मुलांमध्ये आम्ही खूप सर्रासपणे ह्याची लक्षणं बघत आहोत. आणि खूप कॉमन आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना कळत नाही किंवा हा आजार आहे किंवा मूल असंच आहे माझं असं आई म्हणत असते. त्याला अशी सवय आहे, पण तो सवय नसून ह्या आजाराचा पार्ट असू शकतो. बरं. याचे काही प्रकार आहेत का OCDचे लहान मुलांमधले? वेगवेगळे प्रकार आहेत OCDचे. म्हणजे त्यात एक आपल्याला प्रकार असा दिसतो की ज्यात मूल खूप सातत्याने हात धुत असतो. म्हणजे ज्याला वॉशर्स म्हणतात. म्हणजे सतत हात धुणं, थोडं काही हाताला लागलं की हात धुणं, हा एक OCDचा प्रकार पण आहे. हा एक लक्षण पण आहे. दुसरं, परत गोष्टी चेक करणं. म्हणजे शाळेच्या बुक्स ठेवलेत की नाही, पेन्स ठेवलेत की नाहीत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्यात ना, हे सातत्याने चेक करतं. म्हणजे अगदी बस आलेली आहे आणि हे मूल चेक करत बसतं, हे बरोबर आहे की नाही, ते बरोबर आहे की नाही, ते बरोबर आहे की नाही, हे चेक करणं हाही एक त्यांचा प्रकार असतो. सगळ्या गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने लावून ठेवणं. म्हणजे टेबलवरच्या गोष्टी, पेज नीटनेटकं ठेवणं, पेन नीटनेटकं ठेवणं, त्याच पद्धतीने पाहिजे असतं. त्यात थोडं इकडे तिकडे चेंज झाला की मूल चिडतं, रागवतं. म्हणजे सिमेट्री ज्याला आपण म्हणतो, तोही एक प्रकार असा असू शकतो. आता डाऊट्समध्ये काय असतं की म्हणजे डाऊट्स चेकिंग आपण हा एक प्रकार असतो OCDचा. त्याच्यामध्ये काय होतं, मूल एक पेज वाचतं, अभ्यास करतं आणि त्याच्या मनात शंका येत, अरे हे मी बरोबर वाचलेलं नाहीये, परत तेच पेज वाचायला लागतं आणि मग परत वाचतं, अरे हे मी बरोबर केलेलं नाहीये, परत तेच करत असतं. म्हणजे डाऊट्स आणि चेकिंग, म्हणजे त्याला शंका येते की हे बरोबर केलं नाही आणि परत तेच करत असतं. आता या डाऊट चेकिंगमध्ये अजून एक प्रकार मुलांमध्ये विशेषतः दिसतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतोय की त्यांना एक पटकन अशी शंका येते की माझ्या आईवडिलांना काहीतरी होईल, आई वारेल, वडिलांना काहीतरी आजार होईल, असा पटकन डाऊट येतो शरीरामध्ये. मग ते काय करतात, हे फार महाभयानक असतं मुलांच्या दृष्टिकोनातून. ही भीती खूप मोठी आहे, खूप मोठी भीती आहे. मग ते सायलेंटली काय करतं, प्रेयर्स म्हणतं किंवा एखादं ॲक्शन करतं. म्हणजे त्या ॲक्शनमध्ये वेगवेगळे ॲक्शन असू शकतात. 2 पावलं समोर जातं किंवा केसातून हात फिरवतं किंवा नाकाला हात लावतं किंवा वेगळ्या पद्धतीने बॉडीची मुवमेंट करतं. म्हणजे आपल्याला दिसताना त्याचे वागणं दिसतं, बॉडी मुवमेंट करताना दिसतो, तो चालताना मागे येताना दिसतो, सतत त्याने हे प्रकार करतो. त्याच्या मागचे हे विचार असतात आणि हे विचार गंभीर असल्यामुळे ते आईवडिलांशी बोलूही शकत नाही. असे कितीतरी मुलं आम्ही बघितलेले आहेत. तर अशी वेगवेगळी ऑब्सेशन्स, कंपल्शन्स आपल्याला दिसून येतात आणि हे सायलेंटपणे मूल सफर करत असतं. म्हणून जे आपल्याला दिसतंय ते त्यांचं बदललेलं वागणं दिसतंय. विशिष्ट पद्धतीने गोष्टी मूल करत असतील तर ते फक्त सवय अशी नाहीये, तर त्याच्या मागे मुलांचे काहीतरी गंभीर विचार असू शकतात जे त्यांना खूप त्रासदायक होतो. OCDच्या आजाराला फक्त एक ट्रीटमेंट नाही देऊन चालत, त्याला औषधं, गोळ्या आणि काउन्सिलिंग हे कंपल्सरी असतं. नुसतं काउन्सिलिंग, नुसतं औषधोपचार नाही महत्त्वाचं. आणि याला माइल्ड जरी आजार असला तरी आम्ही औषधोपचार करतो. यात नुसतं काउन्सिलिंग कधीच हेल्प करत नाही. हा लांब पल्ल्याचा आजार असतो, जास्त पल्ल्याचा असतो, बऱ्याच वेळेस मुलांमध्ये येतो आणि
तो अडल्टमध्ये येतो. अशी बरेच अडल्ट मंडळी मी आज बघतोय जे सांगतात की सर हे तर मला वयाच्या 6वी-7वीत असताना मला लक्षणं आली, कसं तरी याच्यातून मी बाहेर मार्ग काढलेला. ह्याच्यातून काय होतं की ज्या पद्धतीने ते चांगलं जीवन जगू शकायला पाहिजे होतं स्टुडंट काळामध्ये, ते नाही जगू शकत. नंबर 1, सतत भीतीखाली वावरतात. नंबर 2, नंबर 3, या आजारातून मुक्त होऊन चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात, चांगलं अकॅडमिक अचिव्हमेंट करू शकतात, ते करत नाहीत. मग जेव्हा ते अडल्ट होतं तेव्हा लक्षात येतं अरे मी खूप हुशार होतो, पण मी तेच वाचत असल्यामुळे मला समोर काही करता नाही आलं. म्हणजे अगदी जीवनाचा मार्गही बदलताना मी पाहिलेला आहे. अच्छा, म्हणजे दुष्परिणाम खूप जास्त आहेत त्याचे, गंभीरपणे आहेत. म्हणजे मी हुशार आहे, एखाद्या प्रोफेशनल कोर्समध्ये आज असतो, पण मी ह्या आजारामुळे ग्रस्त असल्यामुळे आज अमकं हे काम करतोय. याही पद्धतीचे निष्कर्ष मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये दिसतात. अच्छा, पण याच्यामुळे उपचारामध्ये तुम्ही म्हणालात तसं औषधं सुद्धा आणि काउन्सिलिंग सुद्धा उपयुक्त आहे. डॉक्टर, OCDची एखादी केस आम्हाला सांगू शकाल का? खूप कॉमन केस आहे. त्यात विशेषतः मला हे आठवतंय, 10-12 वर्षाचं मूल असेल, त्याला विनाकारण असे चित्र दिसायचे. म्हणजे आणि त्या चित्रामध्ये काहीतरी लैंगिक कृत्य किंवा लिंगाचे चित्र असे सडनली समोर दिसायचे आणि त्याने खूप घाबरून जायचा. आणि मग बेसिकली वय कमी, ह्याच्याबद्दलची मॅच्युरिटी नाही आहे, म्हणून हे खूप चुकीचं आहे, काहीतरी गंभीर आहे असं करून, आणि मीच चुकीचं आहे असं करून त्या मुलाची चिंता वाढली. खूप गिल्ट मनात आलं. ते मूल खूप रडत असायचं सतत, आणि ह्याबद्दलचं काही व्यक्त पण करायचं नाही. आणि ह्यात व्यक्त न केल्यामुळे कमीत कमी 6-8 महिने गेले, आणि सहजतेने एकदा ते आईशी बोलायला लागला, असं काहीतरी मला वेगळं दिसतं. आणि तेव्हा आई घाबरून गेली की अरे हे काय झालेलं आहे, असं का दिसायला लागलं. मग समहाऊ ते आमच्याकडे पोहोचले. जेव्हा आम्ही डिटेलमध्ये बोलत होतो तर हे आमच्यासाठी तर खूप कॉमन आहे की मुलांना वेगवेगळे इमेजेस दिसणं, त्यात लैंगिक कृत्य दिसणं, हे खूप कॉमन आहे. पण त्या मुलाला वाटतंय की माझ्या वयामध्ये मी खूप चुकीचं आहे, तर त्याची गिल्ट ट्रिमेंडस होती. मग आम्हाला लक्षात आलं की हे त्याला दिसणारं म्हणजे हे ऑब्सेशन आहे. बरं, हे इमेजेस काढण्यासाठी हे मूल सुरुवातीला हे आपल्या मनातून जाण्यासाठी ते मान हलवायचं, म्हणजे नको, म्हणजे एकदा मान हलवलं की ती इमेज बाहेर जाईल. पण ते मान हलवणंही कालांतराने त्याच्यातून ते बाहेर यायचं नाही, ते परसिस्ट असे राहायचं. बरोबर. मग आता पालकांना दिसतं ना, काय दिसतं की मुलाचे विचार नाही दिसत, पण ते मान हलवताना दिसतं, विशिष्ट पद्धतीने मान हलवताना दिसते. हा वागण्यातला बदल आपल्याला दिसतोय. मग आता मान हलवल्यावरही हे नाही गेल्यामुळे मग प्रेयर्स करणं, मग 1-2दा मान हलवून 2दा देवाचं नाव घेणं, अशा प्रकारचे हे कंपल्शन वाढत जातात. आणि भीती पण असेल मनामध्ये, आणि मग खूप भीती वाटते ना, हे जात नसल्यामुळे. मग आम्हाला जेव्हा आम्ही त्या मुलांशी बोलायला लागलो, मग त्याचं ऑब्सेशन पॅटर्न आम्हाला लक्षात आलं, कंपल्शन पॅटर्न लक्षात आलं. मग ते तक्ताच आम्ही करत असतो. म्हणजे उपचार करत असताना सर्वप्रथम ह्याचा डायग्नोसिस करणं, त्याच्यानंतर ऑब्सेशन काय आहेत, कंपल्शन काय आहेत, ह्याची एक लिस्ट बनवणी, मग मुलांची चिंता कमी करणं हा उपचाराचा पहिला भाग असतो. म्हणजे मूल अगदी धडधड बेचैनी, जसं मी एन्झायटीचा आजार असं म्हणालो तशा प्रकारची धडधड बेचैनी असते. मुलांना आम्ही पहिल्यांदा शांतपणे बसून एक रिलॅक्सेशन टेक्निक देतो. बऱ्याच वेळेस आम्ही जे इमेजेस येतात किंवा एखादं ॲक्शन येतं त्याला स्टॉप असं सांगायचं असतं. मग स्टॉप सांगितल्यावर ते इमेज बाजूला जातं का, म्हणजे अशा काही स्वयंसूचना देऊन थांबू शकतो का, हे आपण टेक्निक करतो. आणि सोबतच औषधोपचार तर नक्की असतोच. मग ती एन्झायटी कमी करण्याची, OCD कमी करण्याची वेगळ्या प्रकारची म्हणजे औषधी येतात, तर ती आम्ही देतो. त्याच्याने खूप फायदा होतो मुलांना. सर्वप्रथम एन्झायटी कमी होते, ते कंपल्शनवर जेव्हा ते मात करू शकतात त्यांचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो, आणि हळूहळू सर्वसाधारण आयुष्य त्याचं सुरू झालेलं आहे. डॉक्टर शैलेश उमाटे, आपण एक केस सुद्धा आम्हाला सांगितली ज्यातून OCD हा आजार अधिक स्पष्ट झाला. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. श्रोते हो, छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 4थ्या भागात डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.